नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी नाचणीपासून टेस्टी आणि हेल्दी बर्फी बनवणार आहे। तर इथे मी सर्व मेजरमेंट प्रमाण घेतलेलं आहे। तर इथं सेमच वाट्या घेतलेल्या आहेत। तर या वाटीमध्ये पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवा याच्यामध्ये घातला म्हणजे बर्फी बनते ती रवाळ टेक्स्चरमध्ये बनते। इथे मी सपाट वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे। आता एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यासाठी एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे आणि इथं पाव वाटी आपल्याला रवा घेतलेला आहे, त्याच्यासाठी इथे पाव वाटी गूळ अशा प्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये इथे मेजरमेंट घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये अजून आपल्याला साहित्य लागणार आहे। तर इथे मी 5 मोठे चमचे भरून साजूक तूप घेतलेलं आहे आणि वाटीने म्हटलं तर पाऊण वाटी भरून साजूक तूप आहे आणि इथे मी 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि तीही आपल्याला याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। तर पाण्याचं मेजरमेंट किती घ्यायचं आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर चला तर मग आपण टेस्टी आणि हेल्दी नाचणीची बर्फी तयार करून घेऊया। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। तर सुरुवातीला जे आपण तूप घेतलेलं आहे त्याच्यामधलं 2 चमचे तूप याच्यामध्ये गरम करून घेत आहे। एकदम सर्व तूप नाही टाकायचं, थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे। इथे आता तूप चांगलं वितळलेलं आहे। आता तुपामध्ये आपण काय करायचं आहे, पाव वाटी रवा जो घेतलेला आहे तो सुरुवातीला रवा टाकायचा आहे। रवा टाकला की इथे जे आपण सपाट 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तेही टाकायचं आहे आणि कमी गॅसवरती हे दोन्हीही चांगलं परतून घ्यायचं आहे। फुल गॅस करायचा नाही, कमी गॅसवरतीच रवा आणि नाचणीचं पीठ भाजायचं आहे। रवा आणि नाचणीचं पीठ किती तुपामध्ये भाजून घ्यायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। 4 ते 5 मिनिट झालेली आहेत। आता याच्यातलं आणखी 2 चमचे तूप याच्यामध्ये टाकत आहे। असं थोडं थोडं करूनच तूप टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही आणि आणखी आपण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे। तूप टाकलं की काय होतं, या पिठाच्या गुठळ्या तयार होतात। तर याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडतच नाचणीचं पीठ चांगलं परतून घ्यायचं आहे। नाचणीचं पीठ आणि रवा भाजायला टाकल्यापासून बरोबर 15 मिनिट झालेले आहेत आणि इथे आता हे नाचणीचा पिठाचा आणि रव्याचा छान असा सुगंध येत आहे। अगदी छान असं भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ आहे ते असंच ठेवायचं आहे। इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि इथे जो आपण गूळ चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे। 1 वाटी आणि हा पाव वाटी गूळ याच्यामध्ये टाकलेला आहे। आता त्याच सेम वाटीने इथे मी 2 वाटी पाणी ओतत आहे। बरोबर 2 वाटी पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे। आता गूळ विरघळेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम फुल करून असं सतत हलवत राहायचं, म्हणजे गूळ आहे तो पटकन विरघळला जातो। मी गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये वितळवून घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम फुल ठेवूनच या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। इथे बघू शकता गुळाच्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। 5 मिनिट हे गुळाचं पाणी आहे ते मी उकळवून घेतलेलं आहे। आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही, तर 5 मिनिट मी फुल गॅसवरती हे गुळाचं पाणी उकळवून घेतलेलं आहे। आता हे गुळाचं पाणी आहे ते आपण भाजून घेतलेल्या नाचणीच्या पिठामध्ये टाकून घेऊया। आता इथे मी हे पाणी आहे ते ह्याच्यामध्ये टाकत आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे आणि हे गुळाचं पाणी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे।
आता मी अजून हे गुळाचं जे पाणी आहे ते ह्याच्यामध्ये टाकत आहे. पाणी टाकलं की मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. आणखी जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते मी याच्यामध्ये ओतत आहे. जसजसं पाणी ओतलं जाईल तसतसं इथे बघू शकता पीठ ही अगदी चांगलं फुलून आलेलं आहे आणि कमी गॅसवरतीच हे पीठ आपल्याला चांगलं या गुळाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये हे जे थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे हे सर्व पाणी याच्यामध्ये मी ओतून घेते आणि हेही पाणी या नाचणीच्या पिठामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कमी गॅसवरती हे पीठ आपण या गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून शिजवून घेऊया. इथे बघू शकता जसजसं मी हलवत जाईल तसतसं पूर्ण गुळाचं पाणी आहे ते याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. रवा आणि नाचणीच्या पिठाने सर्व गुळाचं पाणी सोक करून घेतलेलं आहे. आता या वाटीमध्ये जे शिल्लक तूप आहे ते सर्व याच्यामध्ये घालून घेते आणि तूप मिक्स करून हे हलवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे आणि वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. वेलची पावडर टाकली म्हणजे बर्फीला खूप छान टेस्ट येते. इथे मी वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता हे नाचणीचं पीठ आहे ते कढईपासून वेगळं होत आहे आणि अशा पद्धतीचं टेक्स्चर तयार झालेलं आहे. तर आता हे नाचणीचं पीठ आहे ते बर्फी बनवण्यासाठी तयार आहे. तर आता आपण याची बर्फी बनवून घेऊया. इथे मी एक ताट घेतलेलं आहे ज्याच्यावरती मी बर्फी बनवणार आहे. त्याच्यावरती थोडंसं तूप टाकून अशा पद्धतीने लावून घेणार आहे. तूप लावलं म्हणजे बर्फी खाली ताटाला चिकटत नाही, व्यवस्थित निघते. तूप व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण नाचणीचं पीठ एक ताटावरती काढत आहे. आता या ताटावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी अशा पद्धतीने उलटाण्याच्या सहाय्याने बर्फी याच्यावरती पसरवून घेत आहे. तुम्हाला जशी जाड पातळ हवी आहे त्या पद्धतीने पसरवून घ्यायची आहे. तर मी ही गरम मध्येच कट करून ठेवत आहे अशा पद्धतीने. तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायची आहे त्या आकारामध्ये कट करू शकता. कट करून झालेली आहे. आता याच्यावरती डेकोरेट करण्यासाठी मी इथे अशा पद्धतीने काजू ठेवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स अशा पद्धतीने डेकोरेट करून ठेवू शकता किंवा नाही केले तरी चालू शकते. नाचणीची बर्फी आहे ती मी काजूने व्यवस्थित डेकोरेट केलेली आहे. आता ही नाचणीची बर्फी सेट होण्यासाठी ठेवत आहे. आता बरोबर अर्धा ते पाऊण तास झालेला आहे आणि ते बघू शकता बर्फी हे पूर्णपणे थंड झालेली आहे आणि व्यवस्थित सेटही झालेली आहे. आता याच्यातली बर्फी मी तुम्हाला काढून दाखवते. इथे बघू शकता मस्त अशी नाचणीची बर्फी तयार झालेली आहे. अगदी छान रवाळ टेक्स्चर आलेला आहे, चिकट झालेली नाही आणि खूप टेस्टी ही तयार झालेली आहे. अशा पद्धतीने हेल्दी नाचणीची बर्फी तुम्ही बनवू शकता.
इथे बघू शकता एका प्लेटमध्ये नाचणीची बर्फी मी काढून घेतलेली आहे. अगदी सुंदर दिसत आहे आणि अगदी टेस्टी तयार झालेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीने नाचणीची बर्फी बनवू शकता. खूप टेस्टी लागते आणि खूप हेल्दीही असते. तुम्हाला ही नाचणीची बर्फीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा. नमस्कार.